रुबाबदार हाय मनान लय दिलदार। आणि या कलाकाराचा सन्मान करण्याकरता आज खरंच उपस्थिती ज्यांची प्रार्थनीय होती आणि उपस्थित झालेले असे मान्यवर सुजितजी सुतार या ठिकाणी साहेबांच्या शुभातून या बालकलाकाराचा विशेष असा सन्मान झालेला आहे। आणि मी आता दादांना विनंती करेन की आपल्या गणमान्य अतिथींचा आपण विशेष असा सन्मान यथोचित पद्धतीने करावा। सन्माननीय सुजितजी सुतार म्हणजेच ज्यांना सगळेजण आदराने चाचू असे म्हणतात, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांचं कार्यकर्तृत्व जनसामान्यांनी जोपासावं, आदर्श घ्यावा आणि याच आदर्शाचा वसा आणि वारसा या युवकांनी पुढे चालवावा असं गणमान्य अतिथीच म्हणजेच जबरदस्त व्यक्तिमत्व सुजितजी सुतार साहेब उर्फ चाचू यांचा विशेष आणि यथोचित सन्मान या मंचावरून केला जात आहे। असं म्हणतात, मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या आपोआप भेटायला येतील। मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या आपोआप भेटायला येतील। द्वेष नको विचार रुजवा, माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील। माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील। अशी सन्माननीय गणमान्य अतिथी सुजितदादा सुतार उर्फ चाचू यांचा विशेष असा सन्मान या मंचावरून सन्माननीय विजयभाऊ देशेकरांच्या माध्यमातून केला जात आहे। मनापासून धन्यवाद देते। आणि आपल्यासोबत आलेला हा परिवार, मित्रत्वाचा परिवार या ठिकाणी आणि या मंचावरून सन्माननीय महेशभाई पाटील म्हणजेच नगरसेवक म्हणून ज्यांची विरुद्धावली प्राप्त, कल्याण तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ज्यांचं कार्यकर्तृत्व समाजाला ओळखीचं आहे, तनमन धनाने या समाजाची सेवा करणारे आणि कल्याण तालुका शिवसेना प्रमुख म्हणून अशी विरुद्धावली कल्याण शहराच्या पटलावर ज्यांची आहे आणि विजय भाऊंचे आधारस्तंभ म्हणून सर्वांना हवे हवेसे वाटणारे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस महेशभाई पाटील म्हणजेच नगरसेवक साहेबांचा विशेष आणि यथोचित असा सन्मान दादांच्या माध्यमातून केला जात आहे। मनापासून धन्यवाद देते। आणि सन्माननीय प्रदीपजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जात आहे। जयेश भगत दादा कोणगावचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सन्माननीय दादांना विनंती करेल, विजयभाऊ देशेकरांना, की आपण जयेश भगत कोणगावचे दादा यांचा आपण यथोचित असा सन्मान करायचा आहे। तुर्तास भूषण पाटील कोणगावचे समाजसेवक यांचा देखील आपण यथोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करते। या मंचावरून जयेश दादा भगत, भूषण दादा पाटील कोणगावचे समाजसेवक आणि युवकांचं प्रेरणास्थान अशा दादांचा विशेष सन्मान होतो। तुर्तास राम पाटील कोगाव यांचाही सन्मान करण्यासाठी मी दादांना विनंती करेन। तुर्तास संदेश मुकादम कोणगावचे समाजसेवक आहे। तुर्तास जयेशदादा म्हात्रे उल्हासनगर यांचा विशेष आणि यथोचित सन्मान या मंचावरून केला जात आहे। टिटवाळा महोत्सवाचे आयोजक सन्माननीय विजयभाऊ देशेकरांच्या माध्यमातून हा यथोचित सन्मान आकाश भोईर मानेरा आणि सनीपाजी उल्हासनगर यांचा देखील विशेष असा सन्मान या मंचावरून केला जात आहे। तुर्तास प्रदीपदादा पवार, महेशदादा पाटील यांचे समर्थक प्रदीपदादा पवार यांचा देखील विशेष सन्मान या मंचावरून केला जात आहे। प्रदीपदादा पवारांना विनंती करते, यथोचित सन्मान आपण दादांच्या हातून आपल्या करून घ्यायचा आहे। सन्मानाचा तुरा आज शिरपेछात तुमच्या, सन्मानाचा तुरा आज शिरपेछात तुमच्या, मायेची शाल पांघरतो जी मनात आहे आमच्या, जी मनात आहे आमच्या। अशी मायेची उबदार शाल पांघरताना अतिशय मनस्वी आनंद होतोय। सहकार्याचं हे देणं दरवर्षी जसं असतं तसंच अनेक वर्षामध्ये असंच राहील असा आशावाद आई भवानीच्या चरणी अर्पण करून सर्व मान्यवरांना टिटवाळा महोत्सव 2025च्या 9व्या पर्वामध्ये आपलं पुन्हा एकदा दादांच्या वतीनं कार्यक्रमाच्या वतीनं स्वागत करते आणि धन्यवाद देते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी सांगायचं झालं ना तर ज्या व्यक्तिमत्वानं हा सगळा मेळावा जो आयोजित केलेला आहे ना त्या सन्माननीय दादांचा उद्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे आणि काही मंडळी तर आतापासूनच या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याला हजेरी लावत आहेत। दादांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा नेटानं पुढे चालावा, आदर्शाचं कोणीतरी हे आचरण करावं असं मित्र परिवार दादांना लाभलेले आहेत। ही परमभाग्याची अहोभाग्याची अशी गोष्ट आहे आणि म्हणूनच अभिष्ट चिंतन सोहळा उद्या जरी असला तरी सुद्धा आज मित्र परिवाराने गर्दी केली असून अभिष्ट चिंतन सोहळ्याला आज ॲडव्हान्स मध्ये सुरुवात केली जात आहे। जोरदार टाळ्या वाजवत
आमचा विजय दादा समाजसेवक आला आमचा विजय भाऊ जनसेवक आला आमचा विजय दादा समाजसेवक आला आमचा विजय भाऊ जनसेवक आला मनापासून धन्यवाद देते मी मान्यवरांना. मंडळी असं म्हणतात भगीरथाचा धीरोदत्तपणा, एकलव्याची स्थितप्रज्ञा, कर्णाचा दानशूरपणा अशी ज्यांची ओळख आहे असं व्यक्तिमत्व म्हणजेच चाचू. आणि खरं तर कुठेही जायचं म्हटलं ना तर हा काफिला असाच सोबत असतो. मंडळी असं हे जनसामान्याची सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सुजितदादा सुतार, सन्माननीय महेशदादा पाटील या सर्व मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देते. या कार्यक्रमास उपस्थित आपण राहिले आणि कार्यक्रमाला आई चार चांद मनानं लावले. लय दिलदार धन्यवाद. हे हॅन्डसम डॅशिंग रूपावतार आई मनानं लय दिलदार अशा टाईट ही पहिल्यापासून अशा आणि टाईट वडवली ही गावचे पहिल्यापासून अशा टाईट ही ब्लॉगर पहिल्यापासून सन्माननीय आदेशदादा पाटील यांचं विशेष